श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। कैकेयी, मी तुला विनंती करते, भले तू भरतला राजसिंहासन देऊन टाक, परंतु माझ्या रामाला 14 वर्षांचा वनवास देऊ नकोस, पाठवू नकोस। हे तर तुला चांगलंच माहित आहे कैकेयी, की भरताच्या राज्यामध्ये राम कधीच विघ्न घालणार नाही, तो कधी हस्तक्षेपही नाही करणार, आणि विद्रोहाचा तर प्रश्नच नाही उद्भवत। कैकेयी, तू महाराज दशरथांकडून दुसरा वर मागून घे, की राम अयोध्या सोडून गुरूंच्या घरी जाऊन राहील। सुमित्रा बरोबर बोलत आहे कैकेयी, तिचं म्हणणं ऐक, नाहीतर कलंकाची स्वामिनी बनशील तू। आणि कैकेयी, जर तू काही चेष्टा मस्करी करत असशील तर शीघ्र आम्हाला सांग, जेणेकरून हा ताण कमी होईल। नाही रामा, मी तुला वनात नाही जाऊ देणार, ही माझी आज्ञा आहे। इथेच राहशील तू, माझ्याजवळ राहशील तू। जर मी असं केलं, सूर्यवंशाची उज्ज्वल परंपरा खंडित होईल आणि या सर्व गोष्टींचा दोष तुमच्या माथ्यावर येईल। तुमच्या या निर्णयाने सगळ्यांची बोटं माझ्याकडे वळतील। सगळे म्हणतील की रामाला राजवैभवाचा त्याग करायची इच्छा नव्हती, वनवासाला जावं लागू नये म्हणून मातेच्या पदराखाली लपला। माँ ममता बावरी, नहीं माने कोई बात, बन जाने की बात पर कहे कौशल्या मात, सुन सुन है प्रियतात। वन में पहाड़ होते दुख का पहाड़, यहाँ वन कहाँ आँखों जैसे झरने। तुमची इच्छा आहे का की तुमच्या पुत्राकडे सगळ्यांची बोटं वळावीत? तुमची इच्छा आहे का की वनवास न व्हावा म्हणून मी पिताश्रींच्या वचनाचं पालन करू नये? तुमची इच्छा आहे का की माझ्या एका निर्णयाने एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये बदलावी? नाही, नाही राम, मला असं काहीच नको आहे राम, मला असं काहीच नको आहे। भविष्यात प्रत्येकाने आपल्या मातेचा आदर सन्मान केला पाहिजे, त्यांच्या इच्छेला आज्ञा मानून त्यांचं पालन केलं पाहिजे, भले ती माता सावत्र असो किंवा सख्खी। राम, राम, मीही येते तुझ्यासोबत। वनात माझ्यासोबत माते? हो, मातेचं कर्तव्य पार पाडण्यासाठी, आपल्या पुत्राचा सांभाळ करणं, त्याचं रक्षण करणं, कोणत्याही वाईटापासून त्याला वाचवणं
एका मातेचं कर्तव्य आहे ना. आणि पत्नीचं कर्तव्य? कोणतं कर्तव्य श्रेष्ठ आहे माते? पत्नीचं कर्तव्य की मातेचं कर्तव्य? मैया तू चलेगी वनवास में जो संग मेरे, पतिव्रत धर्म यहाँ कौन निभाएगा। मेरे चले जाने से जो शोकाकुल होंगे पिता, ये तो सोच कौन उन्हें धीरज बंधाएगा। मेरे बने का मन में कारण छिपा क्या, मैया आने वाला समय भेद ये बताएगा। भरत है प्रिय भाई मेरी ही तो परछाई, भरत में तुझे तेरा राम मिल जाएगा। जेव्हा मातेचं कर्तव्य आणि पत्नीचं कर्तव्य यांपैकी एकाची निवड करायची असते, तेव्हा स्त्रीने कोणत्या कर्तव्याची निवड केली पाहिजे माते? सांगा माते. पत्नीचं कर्तव्य. स्त्रीने प्रथम पत्नीचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. कैकेयीने आम्हाला कोणत्या धर्मसंकटात टाकलेलं आहे. हात मोकळे आहेत, पण असं वाटतं की आम्ही बंधनात आहोत. इच्छा असूनही मी तुझ्यासोबत वनात येऊ शकत नाही, कारण मी माझ्या पतीला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. कारण माझ्यासोबत वनात येण्याचा अर्थ आहे महाराजांचा त्याग करणं. नाही राम, असं बोलू नकोस. माते, म्हणून कर्तव्यांना प्रमाण मानून तुम्ही मला प्रसन्न होऊन वनात जाण्याची आज्ञा द्या, जेणेकरून माझी वनातली यात्रा मंगलमय व्हावी. 14 वर्षे तर बघता बघता संपून जातील आणि मी माझ्या पिताश्रींच्या वचनाचं पालन करून परत येईन आणि तुमचे चरणवंदन करेन. किती सहजपणे बोललास तू. 14 वर्ष. मला तर तुझ्याशिवाय एक एक क्षण एका युगासारखा वाटेल राम. 14 वर्ष हे कसे कसे सरतील राम. धीर धरा माते. 14 वर्षांचा एक एक क्षण माझी परीक्षा घेईल राम. सूर्योदय होताच मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली राहीन, परंतु जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा माझं धैर्य डगमगू लागेल. 14 वर्षांसाठी पुत्राला आपल्या मातेपासून वेगळं केलं जाईल. माते, जा राम, जा. मला तुला माझ्या ममतेच्या बंधनामध्ये बांधून ठेवायचं नाही, कारण तुझ्या आदर्शांवरच तर भविष्यात पृथ्वी लोकाच्या रहिवाशांना चालायचं आहे. जाऊन आपल्या पिताश्रींच्या वचनांचे पालन कर. खूपच दुर्दैवी आहे ही अयोध्या, जिचा तू त्याग करत आहेस, आणि खूपच भाग्यशाली आहे ते वन जिथे जाऊन तू राहशील. एखादी दैवी इच्छाच असेल ज्यामुळे तुला वनात जावं लागत आहे. माते, माता, विवाहामध्ये अग्नीला साक्षी मानत पत्नी पतीला वचन देते की ती प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक दशेमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये आपल्या पतीला साथ देईल. माता,
आता त्या वचनाचं पालन करण्याची वेळ आली आहे. हे हे तू काय बोलत आहेस? राम राम, हिला समजव, ही काय बोलत आहे? सीते, मी पिताश्रींच्या वचनांचे पालन करण्यासाठी वनवासाला जात आहे. मी तुम्हाला दिलेल्या वचनांचे पालन करण्यासाठी तुमच्या सोबत येत आहे. मी पुत्र धर्माचे पालन करत आहे सीते. मी पत्नी धर्माचं पालन करत आहे रघुवीर. सीते, वन स्त्रियांसाठी नाही आहे. जेव्हा पती सोबत असतो रघुवीर, तेव्हा वन भवन होते. कृपया मला माझ्या कर्तव्यांचं पालन करू द्या. सीते, वनात जाण्याचा अर्थ आहे दुःख आणि कष्ट. तुम्ही माझ्या सोबत असाल तर मी प्रत्येक कष्ट सहन करेन. सीते, वनात हिंसक जनावरं असतील, मायावी राक्षस असतील. कशाला हट्ट करते आहेस सीते? वन अत्यंत कठोर आणि भयंकर असतं. तिथे प्रचंड ऊन, शीतवायू आणि वर्षा खूप त्रास देतात. मार्गातील खडे आणि काट्यांवर कशी चालशील तू? तुझे सुंदर चरण कमळ खूप कोमल आहेत सीते. रघुवीर माझ्या सोबत असतील ना माते? सीते, तिथे धरणीवर झोपावं लागेल. तिथे कंदमुळं फळांचं भोजन मिळेल. तुमच्या सोबत मला ते पंचपक्वानांचं भोजन वाटेल. हर सुख है पति से जुड़ा, पति ही मंगल मूल, पति हो संग तो शूल भी बन जाते हैं फूल, सब दिन हो अनुकूल. जर मी तुला माझ्या सोबत घेऊन गेलो तर लोकांच्या निंदेस पात्र होईन. माता, असे वाटत आहे की माझे पतिदेव माझ्यावर रागवले आहेत. तुम्ही यांना समजवा ना माता. सांगा ना यांना, पतीच्या वियोगासमोर पत्नीसाठी दुसरं कोणतंच महान दुःख नसतं. तुम्ही यांना समजवा ना माता. पत्नीचं नातं केवळ आपल्या पतीशी असतं. पती सोबत नसेल तर स्त्रीला कोणतंही धन, कोणतंच ऐश्वर्य, कोणतंच राज्य बरं वाटत नाही. पती सोबत नसेल तर अलंकार, दागिने सगळं ओझं वाटू लागतं. हे जग नरका समान वाटू लागतं. कोणतंही सुख सुखदायी वाटत नाही. जसं विना जलाची नदी, विना जीवाचा देह, तशीच विना रघुनंदन ही जानकीही एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही. पती सोबत नसेल तर अलंकार, दागिने सगळं ओझं वाटू लागतं. हे जग नरका समान वाटू लागतं. कोणतंही सुख सुखदायी वाटत नाही. जसं विना जलाची नदी, विना जीवाचा देह, तशीच विना रघुनंदन ही जानकीही एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही. सीते, इथे तुझं घर आहे, तुझं कुटुंब आहे. जिथे तुम्ही राहाल रघुनाथ, तेच माझं घर असेल, तेच माझं कुटुंब असेल. तुम्ही कर्तव्य पालक आहात रघुनाथ, तर मला माझं कर्तव्य पार पाडण्यापासून का थांबवत आहात? मी म्हंटल ना राम, कैकेयीने आपल्या सर्वांना धर्म संकटात टाकलेलं आहे. रघुवीर, जर तुम्ही मला तुमच्या सोबत नाही घेऊन गेलात तर ही सीता जिवंत नाही राहणार. सीते,
प्राण वनात निघून जाईल प्राणनाथ, तर शरीर तर निष्प्राण होईलच ना. विघ्नो तेरी नीति किसी की समझ न आएगी, जब जिसे चाहे अपने तीर का लक्ष्य बनाएगी, जब जिसे चाहे अपने तीर का लक्ष्य बनाएगी. राम, तू तर सगळ्यांना न्याय देणारा आहेस, मग तू तुझ्या पत्नीसोबत कसा अन्याय करू शकतोस? सीतेने तुला साथ देणं आणि 14 वर्षांसाठी तुझ्या सोबत वनात जाणं सर्वथा उचित आहे राम. माते, सीताराम वेगवेगळे नाहीत. सीताराम एकच आहेत. सीते, वनात जाण्याची तात्काळ तयारी कर. राम, विसरू नकोस, माझ्याप्रमाणेच अयोध्येचा प्रत्येक जण तुझ्या वाटेला डोळे लावून बसलेला असेल. शीघ्र परत ये पुत्रा, शीघ्र. माते, लक्ष्मणाचा धनुष्य सांगत आहे की लक्ष्मण क्रोधित झालेला आहे. त्याचा संयम त्याची साथ सोडत आहे. मी माझा संयम यमाकडे पाठवला आहे उर्मिला. भ्राता रामांच्या विरुद्ध राजनीतिक षडयंत्र रचलं जात आहे आणि मी त्याचं भेदन न करणं अनुचितच नाही, असंभव आहे. जर एक माता आपल्या पुत्राचा राज्याभिषेक थांबवू शकते, तर एक भ्राताही दुसऱ्या भ्राताचा राज्याभिषेक थांबवू शकतो. हे मी संपूर्ण विश्वाला दाखवून देईन. तुम्ही काय करणार आहात? युद्ध. कुणाशी? भरतशी. माता आणि पुत्राने मिळून जे षडयंत्र रचलंय त्याला मी माझ्या बाणांनी सर्वथा उधळून लावेन. नाही, तुम्ही विचार न करता निर्णय घेऊ नका. तुला आठवतं उर्मिला, जेव्हा पिताश्रींनी उत्तरदायित्वाची वाटणी केली होती तेव्हा माझ्या वाट्याला अयोध्येच्या रक्षणाचे उत्तरदायित्व आले. आता मी माझं तेच उत्तरदायित्व पार पाडेन. मला अयोध्येचं रक्षण करायचं आहे. राजसिंहासन तर लांब, मी भरतला अयोध्येत पायही ठेवू देणार नाही.
आणि जर शत्रुघ्नाने भरतला साथ दिली तर मी विसरून जाईन की तो माझा भ्राता आहे. मी विसरेन की आम्ही दोघांनी एकाच मातेच्या गर्भातून जन्म घेतला आहे. भरतला यायला अजून वेळ आहे. मला त्याआधी काय काय करणार आहात तुम्ही त्याआधी? धाकट्या माताश्री आणि पिताश्री मिळून राजनीतीमध्ये काही उलटपुलट करू नयेत म्हणून सर्वप्रथम मला त्यांना बंदी बनवावं लागेल. राम के प्रति लक्ष्मण जी से कोई अन्याय सहा नहीं जाए. ज्वालामुखी मन में है कि जिससे बिन विस्फोट रहा नहीं जाए. भीषण झंझावात से भी भीषण झंझावात से भी लक्ष्मण की गति में बहा नहीं जाए. राम भी राम है, राम के आगे कुछ लक्ष्मण से कहा नहीं जाए. राम भी राम है, राम के आगे कुछ लक्ष्मण से कहा नहीं जाए.